आपण वळूया बारामतीकडे। बारामतीमध्ये देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत। मतदानाच्या दिवशी देखील पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत। अजित पवार यांच्या पक्षाकडून कार्यकर्त्याला धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। योगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी हा गंभीर आरोप केला आहे। कार्यकर्त्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केलेला आहे। तर शर्मिला पवारांचे आरोप मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेटाळून लावलेले आहेत। आमच्या कार्यकर्त्यांनी धमकावलं नसल्याचा दावा केलाय। हा धांदात खोटा आरोप आहे असं अजित पवार बोललेले आहेत। एकंदरीतच मतदानाच्या दिवशी आपण पाहतोय की बारामतीमधलं वातावरण तापलेलं आहे। आपण पाहतोय शर्मिला पवार यांनी काही स्लिप्स दाखवल्या होत्या आणि त्यावरून त्यांनी मोठे आरोप केले होते की इथे बोगस मतदान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता आणि हा आरोप त्यांनी अजित पवार यांच्या पक्षावरती केला होता। त्यावरती अजित पवार म्हणाले होते की गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही पाहताय बारामतीमध्ये कसं वातावरण असतं, कसं मतदान होतं, आम्हालाही तुम्ही ओळखून आहात, त्यामुळे बोगस मतदान होण्याचा इथे काही प्रश्नच येत नाही। आम्ही आता इथे मी आले, मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतोय की त्याच्यावरती दबाव येतोय। त्याला इथे काही आहे तिथले स्थानिक लोक, त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची। तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे। हे आमच्या जे आत्ता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे। हे तुम्हीच बघा, हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का? तो आरोप दादांत खोटा आहे। जर तसं झालेलं असेल तर CCTV कॅमेरे ठेवलेले आहेत, CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळं काही आलेलं असेल आणि त्या पद्धतीनं निवडणूक अधिकारी बघतील। आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या, परंतु कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य कधी केली नाही। आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहत असताना सुसंस्कृतपणा दाखवतो। पवारांचं वक्तव्य आपण ऐकलं। आता त्यांचे बंधू श्रीनिवास पवार काय म्हणतात बघा की बारामतीची जनता सुज्ञ आहे, त्यांना कुणाच्या पाठीमागे उभे राहायचं हे माहीत आहे, असं विधान योगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी केलंय। ये पब्लिक है, सब जानती है, असा टोला देखील त्यांनी अजित पवारांना लगावलाय। बारामतीत तुतारी फुंकली जाणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी